नेचराईज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मानवी स्थलांतराच्या महान प्रवासाचा वेध घेणार आहोत। पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या इतिहासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हे मानवाचे मूलभूत लक्षण राहिले आहे। वाळवंट, डोंगर किंवा महासागर असो, मानवाने प्रत्येक भूभागात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे। चला तर मग मानवी इतिहासाला आकार देणाऱ्या या महान स्थलांतराच्या प्रवासाची सुरुवात करूया। स्थलांतराची सुरुवात आफ्रिकेच्या पूर्वेकडील भागातून झाली, जिथे होमो सेपियन्सचा उदय झाला। जवळपास 70,000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी आफ्रिकेतून बाहेर पडून संपूर्ण जगात आपला प्रवास सुरू केला। त्यांनी मध्य पूर्व, आशिया आणि युरोपातील विविध प्रदेशांमध्ये पसरण्यासाठी अनेक नैसर्गिक अडथळ्यांना तोंड दिले। बर्फाच्या युगामुळे समुद्राची पातळी खाली गेली आणि अनेक ठिकाणी भूपूल तयार झाले। यापैकी बेरिंग भूपूल महत्त्वाचा होता, ज्यामुळे आशियातून लोक अमेरिकेत प्रवेश करू शकले। या काळात मानवाने शिकार, एकत्रीकरण आणि प्राचीन साधने वापरून अत्यंत कठीण हवामानात आपले जीवन जगले। स्थलांतराच्या इतिहासातील पुढील टप्पा म्हणजे शेतीक्रांती, ज्यामुळे जीवनशैलीत मोठा बदल झाला। सुपीक, चंद्रकोर, फर्टाईल क्रेसेंट प्रदेशात शेतीची सुरुवात झाली आणि हळूहळू जगभर पसरली। यामुळे मानवाने स्थिर वसाहती बनवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे लोकसंख्या वाढली आणि पुढील स्थलांतरास प्रोत्साहन मिळाले। पुढील हजारो वर्षांत अनेक ऐतिहासिक स्थलांतरे झाली, ज्यांनी जगाचा नकाशा बदलला। बांटू विस्तार किंवा पॉलिनेशियन लोकांचा महासागरावरील प्रवास अशा अनेक घटनांनी मानवी इतिहास समृद्ध केला। यामुळे संस्कृती, भाषा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाला। आजच्या काळात स्थलांतराची कारणे अधिक जटिल झाली आहेत। युद्ध, हवामान बदल आणि आर्थिक संधींच्या शोधात लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत। हे आधुनिक स्थलांतर आपल्या समाजाला आणि अर्थव्यवस्थेलाही आकार देत आहे। मानवी स्थलांतर हा केवळ इतिहासाचा भाग नाही, तर तो आपल्या वर्तमानालाही प्रभावित करत आहे। आपले सर्वजण एकाच पृथ्वीवरील प्रवासी आहोत आणि स्थलांतराचे हे चक्र आजही चालू आहे। तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा आणि नेचराईज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।